आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केलं। नसरापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। पुण्यातल्या गुडलक चौकामध्ये विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। त्र्यंबकेश्वरमधील कुशावर तिथं ध्वजस्तंभाचा शिलान्यास समारंभ पार पडला। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांसह विविध आखाड्याच्या महंतांनी त्यासाठी उपस्थित दर्शवले। मुंबईमध्ये सायन रुग्णालयामध्ये एक व्यक्ती चक्क डोक्यामध्ये चाकू कोयता खुपसलेल्या अवस्थेमध्ये दिसून आला। ट्रॉमा आयसीयू बाहेरील हे भीषण दृश्य पाहून इतर रुग्ण आणि नातेवाईकही घाबरले होते। या सगळ्या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मंगळवारी मुंबईमध्ये 30 तास पाणी असेल। वडाळ्यातल्या बोगद्याचं काम आणि नवीन जलवाहिनीच्या कामामुळे हे पाणी येणार नाहीये असंही बोललं होतं। बुधवारपासून 3 दिवस मुंबईकरांना उन्हाचे तीव्र चटके बसवणार आहेत। मुंबईमध्ये अनेक भागामध्ये कमाल पारा 37 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली। नसरापूर अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीचं एक पथक स्थापन करण्यात आलं। या पथकामध्ये 2 महिला अधिकाऱ्यांसह 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक तपास करेल। पुण्यातल्या नवले पुलावरती अपघात झाला। 3 मालवाहू वाहनांमध्ये विचित्र अपघात झाल्याचं पाहायला मिळतंय। वाहन चालक गंभीररीत्या जखमी झाला तर अपघात झाल्यानं नवले पुलावरती वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाली। राज्यामध्ये उष्णतेनं कहर केला। अकोल्यामध्ये उष्माघाताचे सर्वाधिक 72 रुग्ण आहेत तर नागपुरात उष्माघातानं 3 बळी गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते। वाढत्या तापमानामुळे पशुधनही धोक्यात आले। पालघर जिल्हा परिषदेचा मनमानी कारभार दिसून येतोय। हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावरती टांगती तलवार आहे। नवीन वर्षामध्ये 9वी आणि 10वीचे वर्ग सुद्धा बंद करण्याचा जिल्हा परिषदेने निर्णय घेतलाय। पश्चिम रेल्वे अंतर्गत विरार रेल्वे स्थानकावरती आज सकाळी 8:28 ची विरार चर्चगेट लोकल प्रवाशांनी थांबवून जोरदार आंदोलन छेडलं होतं। अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी धावणारी ही गाडी अचानकपणे वातानुकूलित गाडीमध्ये रूपांतर केल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला। टीसीएस धर्मांतर प्रकरणातील फरार संशयित निदा खान अद्यापही एसआयटीच्या हाती लागलेली नाहीये। 24 दिवसांपासून निदा खानचा शोध सुरू आहे। अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर निदा खानच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। तापलेल्या विदर्भाला पाऊस दिलासा देणार असल्याचं बोललं जातं। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये पावसाची दाट शक्यता आहे। 2 ते 3 दिवसात पावसाचा येलो अलर्ट सुद्धा विदर्भामध्ये देण्यात आलेला आहे।